मंडळी नमस्कार. रामबाण चॅनलमध्ये मी प्रकाश करते, तुमचं स्वागत करते. मंडळी, आमचे सर्व आदिवासी बांधव निसर्गपूजक, तर आज आपण आले पद्मश्री भिकल्या लडक्या ढिंडा बाबा यांच्याकडं. तर मी तुम्हाला आज जी आदिवासी संस्कृतीत परंपरेनुसार कोवळी भाजी साजरी केली जाते, कोवळी भाजीचा सण असतो, तर त्याबद्दल भिकल्या बाबा ढिंडा यांच्याकडून त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. म्हणजे ते एक पूर्वीपासून आमच्या याच्यात भगतच आहेत, ते आमचे संस्कृतीचे पूजक आहेत. ते प्रत्येक कणसरीचा देव म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असला का ते असतात. तर बाबा, कोवळी भाजीचे सण आपला असतो, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. कोवळी भाजी आज आपले निसर्ग पूजक आहोत. म्हणजे कोवळी भाजी पहिली निघली, त्याची ती कोवळी भाजी आणायची, गावदेवीचे समुद्राच्या खांदावर ठेवली, त्याच्यावर ठेवला आणि त्याला सांगायचा की आज आमचे गावकरी सगळी मंडळ हे सर्वांना समान आम्ही आहो, म्हणून गावदेवीचे समोर जायचा आणि त्याला नमस्कार करायचा. होर सोर ढोर ढाकर सुखाचा राहिला पाहिजे, शेतीवाडी आबाद राहिली पाहिजे, असा त्याच्या मानता घ्यायची. आणि 12 कुंड्याची जेव्हा 12 शेल ते दिवस गावदेवीला जे काय मान घेतला, मानता घेतली ते दिवस पुरवायच्या. मग कोवळी भाजी ते दिवस, कोवळी भाजी ते दिवस खायची. सगळे मिळून देवपूजा घरचे देवानं सांगायच्या काय ही कोवळी भाजी निसर्ग पूजक आहे, आज आम्ही भाजी खातो आणि रोप झाला काय उद्या परवापासून लावाय घेतो. तर कोवळी भाजीचा जो रोप आहे तसा ही भाजी खाली तर आम्हाला शेतीवाडीत अडचणी आली पाहिजे, सुख सभाग दिला पाहिजे, सुख शेती घराने आली पाहिजे, अशी म्हणून कोवळी भाजीचा उपास करून ते कोवळी भाजीचा मान करायचा. तेव्हापासून आदिवासींनी पण आधी पाला खाल्याशिवाय गावदेवीच्या समोर गेल्याशिवाय मग इकडे कोणाला लावायला शेती नाही घ्यायची. असं त्याच्यासाठी कोणाला गावात मग गावाचा ठरावलं 4 मंगळवार पाळायचं, 5व्या मंगळवारी बोळ ते पाठवून द्यायची. नाहीतर मग काही लोक सांगतात ही 12 कुंड्याची 12 सहल त्यांनी सगळा गावदेवीचा पाठवून द्यायची, पाठवून असं झालं. मग ते प्रत्येक गावात मन मानिलं, मनात आला तर सांगतो. पण कोवळी भाजी ही आपले नागली भात याचा जो आता रोप निघला ती भाजी खाल्याशिवाय रोप करायचा, म्हणजे सुरुवात करायची. जोपर्यंत आपण कोवळी भाजी खात नाही, गावदेवीला निवड देत नाही, तोपर्यंत आपली लावणी किंवा आवडी सुरुवात करायची नाही. आणि जर 1 वर्ष खाली नाही तर 5 वर्ष खायची नाही. बघा मंडळी, कोवळी भाजी एका वर्षी जर खायला नाही मिळाली, या वर्षी जर खाली नाही तुम्ही, तर 5 वर्ष पुढची खायची नाही. आणि मग नंतर 5 वर्षानंतर खायची. म्हणजे असं पण पूर्वी. आणि बाबा, आता हे झालं कोवळी भाजीचं आपण माहिती दिलीच, पण कोवळी भाजी आपल्याला माहिती आहे, आपण खातोच. पण ह्या कोवळी भाजीचे आपल्या लोकांना म्हणजे काय आयुर्वेदिक किंवा औषधी फायदे काय, असं काय म्हणजे ते आहे ना. तर सांगला ना की याचा तर फुल कसं आता फुलली काय लगेच करतं, सफेद फुल येते. सफेद. मग कोणाच्या डोळ्यात फुल पडला ना त्याचा दांड आणि बाहेरची काडी आणि जाता कसा फिरू, तसा खिरायसाठी तो जाता फिरू त्याची थोडी शिळकी काढायची. काय कोवळी भाजीचा तो दांड आणि नागलीचा मूळ आणि बाहेरची काडी ओढा बांधला आणि जातेचा खुंटा असतो थोडा घसायचा, बांधला काय फुल नाही शावली काढलेली रामबाण. कोवळी भाजीचा बी, बीना तो देठ जो देठ असतो निघतो तो, आणि जात्याची खुट्याची थोडासा, आणि ज्या बाजूचं फुल पडलंय त्या बाजूच्या कानाला बांधायचं. मग ते सोडायचं वगैरे नाही. ते फुल जसा त्याचा खरला ना झाला ना बेड निवड सोडायचं. असं म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक उपयोग आहे. म्हणजे ते फुल पडलं डोळ्यात तर ते कानाला बांधतात ज्या बाजूचे ते, आणि ते आपोआप ते सुटतं. बरोबर. त्याच्यासाठी ती कोवळी भाजी. मंडळी बघा, आपण आज आपल्या पद्मश्री भिकल्या लडक्या ढिंडा बाबा यांनी आपल्याला त्यांनी सविस्तर माहिती दिली. तारपा वाद्य कसं असतंय, आपल्या निसर्गप्रती कसं आपण पूजक आहोत, काय काय याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर त्याबद्दल बाबाचे खूप खूप आभारी.